कसे तुम्ही सगळे तुम्हाला सो 7:30ला उठले होता, 8 वाजले. होत राहत होते काय नाही. फटाफट रेडी होऊन जिमला जाऊया. दाखव मम्मी, दाखव ना, दाखव. चहा आणि बटर हा तुझं पायाला झोपली आहे ती. आता उठणार ती 9-10 वाजता उठते ना. आपण पटापट निघूया. हो गाईज, वाजले 9:10 आणि कालच्या ब्लॉगमध्ये मी बोललेलो की 7:30ला उठेन, 7:30ला उठून 8ला जिमला पोचेन. काल सरांना पण बोललेलो की मी 8ला जिमला येईन, पण 9:10 उठले का मी 7:30ला उठलो. परत बोललो 5 मिनटं झोपतो, परत थोडं 10 मिनिट परत अलाराम वाजला 5 मिनटांनी. त्याच्यात 8 वाजले आणि मी 8:10ला उठलो आणि जसं उठलो तसं ब्लॉग घेतला, तुम्हाला दाखवलं मी. आता सगळं करून मला झालेत अर्धा तास, पाऊण तास झाला आहे. पण आता निघतो जिमला. आणि आजचा ब्लॉग तर तुम्ही लास्टपर्यंत बघत राहा. आज काय तुम्ही झाला तर नाही, बट बघत राहता. तुम्हीच बोलता की ब्लॉग बनवा रोजचं. तर रोज काय ब्लॉग बनवतं हे तुम्हाला माहीत नाही. सो मी असं विचार केला आम्ही डेली रुटीनमध्ये ब्लॉग म्हणजे आम्ही रोज करतो ते तुम्हाला पण दाखवू. सो आज 11 दिवसानंतर गाडी लावणार आहे आपण वडापावची. सो तिथे पण जाऊ, तर तिथे पण तुम्हाला दाखवू. आणि मेन तर आज वंशुदा जॉबवरती हाफ डे, ती पण लवकर येईल. सो लास्टपर्यंत ब्लॉग बघा. आपण उद्यापासून प्रयत्न करू लवकर उठायचं. बघू आपण उद्या उठतो. सो बाय. आज मी काय नाही दाखवणार, आज मी लेग्स मारणार आहे. म्हणजे काल ते दाखवायच्या ह्याच्यामध्ये मला सगळं राहून गेलं. सो बाय. जिम होऊन आल्याच्या नंतर भेटू आपण डायरेक्ट. बाय. सो आपला वर्कआउट झाले आणि वाजले 10. आता घरी जाऊ. आणि काय की उद्यापासून 7:30ला काय उठायचं, उद्यापासून 9:30ला उठायचं, 10 वाजता जिमला यायचं. बाकी सर बोलले की तू 8 वाजता जिमला येणार तर खूप रश भेटणार, खूप रश भेटणार. 8ला पण जरी रश, 9ला असं जरी रश भेटणार, 10ला आलाच तर तुला प्रॉपर करायला भेटलं. तर 8-9ला येणार ना तर कसं होतं, थांबायला लागणार की थांब तो पुढचा सेट मारेल, वापस सेट मारा. त्यामुळे कसं 10लाच यायला ना. उद्यापासून मी 9:30ला उठेल. 9:30ला म्हणजे 9:15ला उठेल. 9:30-9:15 असं उठून फ्रेश बिश होऊन जिमला येईल. सो भेटू आपण उद्या. सॉरी उद्या बोलतोय, आता घरी गेलं लेग्स मार. बाय बाय. बघा ही आता उठली आहे, काय ती आता उठली आहे बघा. आम्ही आता घरी आलो 10 वाजता. मी सकाळी 7 वाजता उठून गेलो आहे. किती वाजता उठलो काल मी सांग? का माझा अलार्म उठलेलीस ना तू? तुम्ही कितीला उठलो ना? 8 वाजता. तरी पण सर बोलले की 8-9 वाजता नको, रश असतो खूप. मग नाही भेटणार का? मग सर बोलले 10 वाजता दिया, उद्या अजून 10 वाजता आणा. तर मी घरी आलेलो आणि हिला पिडणार परत. आमची चालली आता वडापावची तयारी. आणि पायल आहे बाहेर, ती धुते आहे कपडे. पुढे धुते म्हणजे वॉशिंग मशीन. बघा वॉशिंग मशीन मध्ये कपडे करते आहे. तर शायनिंग करेल. काम कर, बाकीचं कुठे केलंस? हा काय सांग आता. देडा चल डेटा तोडूया आता आपण. काय
हसते कशी बघ, हसते बघा कशी पाहिजे. हसत नाही काय तुमची लाडकी. अरे कर ना बाबा, तू काय मारून काय आज पण परत भांडण होती ना काल सारखी. बघ मम्मीला फोन करायचं. चल चल त्याला मी दाखवू देते तू कसा करतोय काम. नाही सो गाइस बाय. ह्याने वडापावचा 1 महिन्याच्या वरती टाकलाय धंदा आणि आता मला बोलतोय मिरच्या कशा तोडू. म्हणजे ह्याच्यावरून तुम्हाला समजलं असेल हे सगळं काम जे होतं ना हे सगळं काम मी एकटी करायची. हा आता बसलाय फर्स्ट टाइम. अगं हे मधून तोड पण हे पाहिजे. हा नाही देठ वापरतोस तू म्हणजे बघ तुला किती माहिती आहे. मधून तोडून तर देठ राहणार नाही. नाही अरे मधून नाही देठ तोडायचं. देठ फक्त देठ. हा मधून तोड. मी मगाशी काहीच नाही ऐकलं असेल. देठ बोलली मी. ते बघा देठ पण त्यात टाकलंय. बघितलं अशी आहे काम. बघितला आता कसा काम करतो समजलं असेल तुम्हाला. तुमचा लाडका तेजस पारंडे कसा काम करतो समजलं असेल तुम्हाला आता. बघा लाडकी हा लाडका बाई. हा आणि एक बोलायचं राहिलं. आता हा बोला लाडकी बहीण योजना बघा. ह्याची कामं बघितलं. लाडकी बहीण योजना मी इथे रक्षाबंधन नव्हती आणि ह्याने फक्त दीदी सोबत रक्षाबंधन केली आणि माझी सुद्धा राखी दीदीने बांधलेली. तर ह्याने मला गिफ्टच दिलं नाहीये. मी नव्हती बोलतो तू इथे नव्हतीस ना म्हणून तुला गिफ्ट दिलं नाही मी. असला बरोबर ना काय बरोबर ना. रॉकी असून सुद्धा रॉकीने मी नसून सुद्धा रॉकीने मला दिलेलं. आणि ताईला काय दिली माहितीये काय बॉटल दिली. बॉटल त्या बॉटलला झाकण धड नाही त्याला. ते पियायचं ते मग ते पियायचं कसं ते पाणी कसं पियायचं. पाणी पियायचं नाही मग शोपीस आहे ते. शोपीसला काय करायचं फक्त फिरायचं. शोपीस काय करायचं घेऊन फिरून. त्यात काहीतरी असलं तर पाहिजे. एवढी बस झाली ना देठ तोडली तर. हा असला हा मूर्ख. पूर्ण तोडायचे या सगळ्या मिरच्या. सगळं तोडून ठेवतो ना. त्या दिवशी कॅमेरा बंद होता. पूर्ण सगळं तिला कापून दिले बघा. शेवटी अर्ध्याचा तिने बनवलंय ठेचा. बोलणार आता काय झालं तोंड बंद. चटणी बनवते. बाकी चटण्या आहेत आपल्याकडे. तो गायज मी आता आंघोळ जातोय आणि वाजले 12:15. ही तयारी केली मी अर्धी. पाणी वाहून गेला. आंघोळ करेन मग जेवेन मग थोडा झोपेन मग डायरेक्ट 3 वाजता निघेन गाडी जायला. आपण डायरेक्ट तेव्हाच भेटू. बाय. गायज आपली तयारी झाली आहे आणि आपण आता निघतोय गाडीवर जायला. सो आपण डायरेक्ट गाडीवर जाऊन भेटूया. बाय. आमची रेडी पूर्ण झाली गाडी. खूप टाईम गेला. अर्धा तास तर गेला. हे बॅनरमुळे खूप प्रॉब्लेम झाला आहे. तो आता फटाफट काम करायचं आहे. सो मी तर आता फ्री नाही. सो आपण भेटू नंतर. बाय. काय आता आम्ही वडे तळतोय. इकडे येऊनच फक्त काम करतो. घरी काय काम करत नाही हा. येस मेन काम तेजसचं. आमचं फक्त भांडी घासायचं. आमचं काम फक्त भांडी घासायचं आहे आणि ह्याचं काम हे सगळं आहे. टाकल्यावरती बघा बेसन लागला. आणि हिच्या कुठे तुला कुठे लागला गो. कढईला हात टाकला ना कुठे पण दिसत नाही. आमचं मटेरियल संपायला आलंय. एवढंच राहिलंय. त्याचं पैसे परत घरी जाऊन मम्मीने सांगितलं लावायला. तर परत जाऊन आणि 2-3 गणपती गेले विसर्जन.
वाढता आता मावशी गणपती पण घेऊन जाते मग 7 वाजेपर्यंत. पण तो मोठा गणपती 8ला निघणार. आम्हाला माहिती आहे. का नाही माझं मग दिसते पूस ना काय दाखवायला नाही झाला पूस कशाने पुसू आता त्याला ब्लॉग कशाला घेतला पाहिजे दे गेला आणि याला बघा काय काम धंदे नसलेला मुलगा बसलाय कसं बघा काय काम नाही केलंय हे आम्ही करतोय आली म्हणून बस वडे काढून दिले असते ना त्यांना चटणी विचारलीच का त्यांना वडे निघू दे भाई चटणी परिवाला पण येत नाही हा म्हणतात ना आले ना तर काढतच होते तो काढून मतलब काय हा मेन काढायचा आहे ना पाचचा हा टार्गेट आपले तिथे जावं काहीच गाडी लावायला प्रॉब्लेम झालाय त्याच्यावरती डिस्कस चाललंय वडापाव खाने आ जाओ चटणी गायला भूक लागली आणि बोलते वडापाव नाही खायचं आणि आता वाजले किती माहिती आहे किती वाजले का हा ग तुला काय माहिती असतं ग मला मागायला भूक लागलेली पण इथं कस्टमर आणि हात कापला काय कुठे कापला का काय मोठी फक्त बघून हसते आज काय ब्लॉग गाईज एवढा इंटरेस्टिंग झाला नाही ना हा आता बांधून दे मला वा आता काय मला एक समजत नाही की आजचा ब्लॉग तर इंटरेस्ट झाला पण उद्याचं काय बनवते समजत नाही आता मला बोललो तर फक्त चालू करायला काम करणं जे करतो ते दाखवणार पायल गेली आहे मावशीच्या गणपती विसरून तिकडे गेली आहे आता आम्ही दोघंच पाणीपुरी खायची जा खा पैसे नाहीत पैसे नाहीत पैसे नाहीत हा 1 मिनिट ठेव ना जा घेऊन जाय घे जा भाई जाता भजी काढला ना एवढ्या टायमाने वा वा नाही तर असं फिरतच होता इथे तिथे इथे तिथे भिजला चल 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 ये कितना रुपया गाइस देखो जरा अच्छे से देखना 20 रुपया आता मी ब्लॉग देतो कैसे तो पार्टी के लिए 20 रुपये में इसको 20 रुपये देते बघा 20 रुपये देते पाणीपुरी खायला देतोय जा खा ऐशकर बडी जा जा हा आता चायनीज खायला पण जाणार आहे गाईज आमची गाडी बंद करून झालेत 9:30 झाले आम्ही चाललो घरी हा आता जातोय घरी आणि एवढं थकल्यासारखं झालंय पहिला दिवस होता पण भारी दिवस होता हा भारी होता दिवस आता आम्ही जाणार घरी मग आंघोळ बिंघोळ करून परत बाहेर येणार गणपती बघायला जावं आज लास्ट दिवस आहे ना आज जातो त्या गणपती चायनीज खायलाच फक्त बाहेर भेटूया आपण आता सहज घरी आलो आणि आंघोळ बिंघोळ केली आणि बसलोय भूक तर लागली आहे पण एक प्रॉब्लेम नाही त्या पंचूला खायचे नूडल्स आणि मला बोलते की तू पण माझ्यासोबत खायचं गणपती पण बघायला जायचं आहे कारण की आज लास्ट दिवशी विसरून मी तुम्हाला गाडीवरती सांगितलं घरी जेवण तर आहे पण जायला लागणार तिच्यासोबत खायला लागणार तिच्यामुळे माझा डाएट पण राहतात पण मी कधीतरी जास्त नाही पण थोडं खातो पण काय करणार थोडं बोललं तर मला हाफ तरी खायलाच लागणार घरी कोण नाही मम्मी कामा असं कामा पाहायला गेली गणपती बघायला संपा गेली गोवाला आणि निघतोय जातो गणपती बघून सगळ्या ठिकाणी मस्त फिरत आणि मग नंतर घरी कुठेतरी खाऊ आम्ही मग घरी येऊन झोपू परत घरी येऊन हाच ब्लॉग जो आता शूट करतो तो ब्लॉग घरी मला एडिट करायचा आहे रात्री तरी आता 11 वाजले म्हणजे 12-1 काय माहीत कधी येऊ
मग घरी येऊन परत ब्लॉग एडिट करून नंतर झोपायचं. नंतर झोपून परत सकाळी उठून आणि नंतर आपल्याला 7:30ला उठायचं नाही उद्यापासून, 9:30ला उठायचं. तरी पण झोप पूर्ण होत नाही. झोपून पटकन 9:30ला उठून मग जिमला जाईन. मग जिमहून आलो की मग तो ब्लॉग पोस्ट करेन. म्हणजे मी तो ब्लॉग आजच रात्री एडिट करणार. म्हणजे आज डायरेक्ट झोपलो मग सकाळी उठणं जिमहून आलो सगळी वडापाव चटणी बिटणी सगळं ते तयारी करायला लागणार. मग तोपर्यंत 1-2 वाजता मग ब्लॉग पोस्ट कधी करून तोपर्यंत दुसरा ब्लॉग मी सुरुवात करणार. त्यामुळे मी तोच ब्लॉग आजच एडिट करणार आणि उद्या पोस्ट करेन. आणि उद्याचा ब्लॉग पण बनवेन. काय माहीत काय करणार पण बनवेन. जर तुमचं डिमांड आहे की तू रोज ब्लॉग बनवतो आता रोज ब्लॉग काय पण करेन. बघत राहा. सो लास्टमध्ये ब्लॉग बघा. सो मी निघतो आता. बाय बाय. अजून एक गणपती भेटला किती मस्त आहे मस्त ना. काय तिथे पण एक गणपती का मस्त आहे. तिथे डेकोरेशन किती मस्त केलं. मस्त ना. काय आम्हाला कानेरीला कुठे नूडल्स खायला नाही भेटला. आता 11 वाजता 11:30 व्हायला आले. तो मग आता आम्ही महावीर नगरला जातो. बघतो आज हम कैसे भी नूडल्स खाके रहेंगे ना. कल भी खाने का. गणपती असल्यावर असं फील होतं जसं की दिवाळीच आहे. सगळीकडे फटाके लाइटिंग एक्साइटेड. आता किती सारे गणपती बघायला भेटलं. मस्त वाटलं. नूडल नाही भेटत. नूडल्स नाही भेटले आम्हाला. बघू आता महावीर नगरला भेटतीलच नाहीतर मग दुसरंच काहीतरी खावं लागेल. पण नूडल्स मिठे जाएंगे पर नूडल्स खाके भी जाएंगे. आय लव श्री महावीर नगर. आय लव तेजस पालांडे. काय आय लव तेजस पालांडे. फायनली आम्हाला गाईज पूर्ण महावीर नगर फिरलो. किती अर्धा तास. बोलायला नाही भेटलं ना मॅगी घे आणि गपची घरी शेजवान टाकाने खा. 11:15 झाले. 11:15 आम्हाला शोधू भेटलं. 11 वाजता चायनीज शोधायला आलेलं. तो आणि म्हणतो काय बोलतो थोड़ा टाइम लगेगा राइस ले लो. अब बोला अरे भैया जितना टाइम लगाने का लगा लो पण नूडल्स नहीं खाने का है. कितने आणि आम्ही होप सोडलेले पण दादा मी मुंडे फिरवले. मला ते चायनीजवाल्यांचं हे जे असतं हे रॅडवाला दिसलं. मग मला ते प्लेट बोल ना. पार्टी शेजवानचा हात लावू नको त्याच्या. नाही शेजवान फुकट शायनिंग करता कॅमेऱ्यात आलं झालं. पाणी बोला 20 रुपये दिले. आता नूडल्स दिला ना. मी ब्लॉग चालू कशी बघते. डाएट पूर्ण खराब करून टाकते. काय माझी काय करणार. खायला लागतं. जाऊ द्या. डाएट बीट काय नसतं. खात राहायचं. आम्ही इंस्टाग्रामचा व्हिडिओ नवीन प्रकाराच्या चालू केल्यात बनवायला. तुम्ही बघितलं असा. तुम्हाला आवडत असेल तुम्ही कमेंटमध्ये सांगा. जर नसेल आवडत ते तरी पण सांगा. बाय. आम्ही लोकांनी जरा कंटेंट चेंज केलं आहे व्हिडिओचं. कारण की पहिलं पण आम्ही लोक लिपसिंगवाले आणि डायलॉगवालेच व्हिडिओ बनवायचे ना. असं थोडेफार असे तसेवाले येतील. असं नाही की नाहीच येतील बट आता थोडं कंटेंट चेंज केलं. बाय. काहीच आमचं नूडल्स आलं. मस्त आहे. आम्ही खाऊन बघितलं. मला तर आवडलं खूप. तुला हम खाने के बाद मिलते हैं.
गाईज माझं खाऊन झालं पण माझ्याने खावत नव्हतं म्हणून त्याने घेतला आणि खायला. खाऊ खा चुपचाप. काय तिथे पण आम्हाला गणपती बघितला. गाईज आता हे गणपती जातील अक्षा बीच किंवा गोराई तिथे जातील तिथे. बट अजून खूप ह्या लोकांना चालत जायचं. आमच्या इथून तेच आहे बरोबर जवळ. कर ना आता कर. ये इंसान मेरे साथ नहीं है. हो गाईज आता आम्ही जातोय घरी. वाजलेली 12:12. तो कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा. जो चॅनल नवीन असेल त्याने सबस्क्राईब करा. डेली ब्लॉग येतील आमचे. बाय. माझ्यासारखं प्रेम द्या.